कधी देवासमोर दिवा लावायच्या तेलात बनवलेला भात खाल्लाय? आज आम्ही तो पराक्रम केला. तर जय शिवराय मित्रांनो, मी कल्पेश गटकळ. रात्रीचा तो थरार, गडावरची ती हाडगोठणारी थंडी आणि वाऱ्याशी दोन हात करत केलेला हा प्रवास. अखेर आम्ही खाली उतरलो. सकाळचे साधारणतः 10 वाजले होते. अंगात अजिबात त्राण उरलेला नव्हता. पण पायथ्याला उतरल्यावर समोर दिसणारं हे दृश्य क्षणात सगळा थकवा विसरायला लावणार होतं. सगळ्यात आधी दर्शन झालं या शांत शिवमंदिराचं. खरंच सांगतो, गडावर आपण जी ऊर्जा अनुभवतो तीच ऊर्जा खाली उतरल्यावर या शांततेत मिसळते. मन अगदी निवांत होतं. थोडंसं पुढे गेल्यावर साल्हेरची कुलस्वामिनी आई कालिका मातेचं मंदिर लागलं. मंदिर बंद होतं, पण तिथलं वातावरण थेट मनाला भिडणार होतं. आणि शेजारीच आपले मारुती राया, गडावर असो किंवा पायथ्याला, यांचा आशीर्वाद पाठीशी असल्याशिवाय हा ट्रेक पूर्णच होत नाही. मंदिरासमोर येताच बॅग एका बाजूला ठेवली आणि थोडी विश्रांती घ्यावी म्हटलं. बॅगवर डोके टेकवले आणि डोळे कधी मिटले ते समजलंच नाही. रात्रभरचा तो प्रवास, ती थंडी, शरीर स्पष्ट सांगवतं, बाबा आता बस झालं. पण शरीर थकलं असलं तरी पोट मात्र बंड पुकारत होतं. आणि मग ठरलं, आता सरळ जेवण. मी आणि तेजस भाऊ कुकिंग मोडमध्ये आणि गोविंदा आपला कटिंग चॅम्पियन बनला. मसाले, तांदूळ सगळं टाकून मस्त मसाले भात शिजायला ठेवला. सुगंध असा सुटला की कधी खातो असं झालं होतं. भात तयार झाला, दिसायला एकदम परफेक्ट. पहिला घास घेतला आणि सगळं गणितच चुकलं. मसाल्याची एक्सपायरी डेट चेक केली, सगळं ओके. मग गडबड तर कुठे? आणि मग नजर गेली त्या तेलाच्या बाटलीकडे. बाटलीवर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, हे तेल स्वयंपाकासाठी नाही, फक्त देवासमोर दिवा लावण्यासाठी आहे. 1 किलोचा भात आणि आमचा मंगलदीप तेलाचा घोटाळा. गोविंदावर थोडा राग निघालाच, पण शेवटी भूक मोठी होती. एका मित्राला फोन केला. तो म्हणाला, ऐक ना वैभव, मी काय म्हणतो वैभव, अरे आम्ही ना काय केलं, हे पूजेसाठी युज करता बघ ते ऑइल. हा, ते भात बनवण्यासाठी युज केलंय. त्याच्यावर ऑलरेडी लिहिलेलं आहे की हे कुकिंग साठी नाहीये. तर मग आता त्याचं काय हे प्रॉब्लेम होईल का? त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि देवासमोर हात जोडले आणि तो भात प्रसाद म्हणून खाल्ला. हा प्रसंग मात्र आयुष्यभर विसरणार नाही. साल्हेरचा हा प्रवास, रात्रीचा काळोख, सकाळची ती स्वर्गीय जादू, इतिहासाचा हा भार आणि आमचा तो जुगाड चहा, तो तेलाचा घोटाळा, या ट्रेकने पुन्हा एकदा शिकवलं, किल्ले फक्त दगडाचे नसतात, तर ते भावनांचे असतात. तर मित्रांनो, भेटूया नवीन प्रवासात. तोपर्यंत काळजी घ्या, फिरत राहा. जय शिवराय.